राजकारणी अधिकारी कॅप्टन खरातच्या मुठीत, दैवाची दाखवून भीती महिलांना घ्यायचा मिठीत। पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अलीकडे बुवा बाबांचे प्रस्थ वाढलेले दिसून येत आहेत। त्यांना मिळत असलेला राजकीय वरदहस्त याला कारणीभूत ठरतो। हे अशोक खरातच्या प्रकरणामुळे अवघ्या जनतेला समजू लागलेले आहे। रोजच्या समस्येने ग्रस्त झालेले लोक काहीतरी मार्ग सापडेल म्हणून बुवा बाबा महाराजांचे पाय पकडतात, पण त्यांच्या असहाय्य स्थितीचा फायदा हे बुवा बाबा घेत असतात। स्त्रिया मुळातच भोळ्या भाबड्या। आपल्या घर प्रपंचाच्या समस्येने घेरलेली एखादी महिला या बुवाकडे जाते आणि बहुतेकदा वासना चक्रामध्ये अडकते। त्यातही या भोंदूचे लागे बांधे राजकारणी, नेते मंडळी, उच्च पदस्थ अधिकारी, व्यापारी, उद्योजक यांच्याशी असल्याने भोंदूचे प्रस्थ इतके वाढते की भल्या भल्यांचे डोळे दिपून जातात। त्यांच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली, ते काय करतात याची माहिती पोलीस यंत्रणेकडून घेतली जात नाही असे दिसून येते। पण म्हणतात ना, कर्माचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही। देवाच्या दरबारामध्ये देर आहे पण अंधेर नाही। देवाच्या काठीचा आवाज होत नाही, पण पापाचा घडा भरला की असा काय फटका बसतो की आयुष्यभराची अद्दल घडते। नाशिकच्या कॅप्टन अशोक खरातच्या बाबत असेच घडले आहे। मोठेपणाने माजलेल्या अशोकच्या पापाचा घडा भरला आणि त्याने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखा प्रकार घडला। दुसऱ्याला अडकवण्याच्या नादामध्ये त्याचेच पितळ उघड पडले आणि तो पोलिसांच्या कचाट्यामध्ये सापडला। या प्रकरणात रोज नवनवीन माहिती उघड होत आहे। आतापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे पुढील प्रमाणे सविस्तर वृत्तांत आहे। पण तत्पूर्वी हे व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। अशोक एकनाथ खरात हा मर्चंट नेव्हीमधून रिटायर्ड झालेला इसम नोकरीच्या माध्यमातून साऱ्या जगाचं पाणी पिऊन आलेल्याने लोकांची दुखरी नस त्याला माहिती आहे। नोकरीतून रिटायर्ड झाल्यावर त्याने भविष्य सांगण्याचा आणि त्यातून पैसे कमवायचे ठरवले। त्यासाठी त्याने पाया घालण्यास सुरुवात केली। आपल्या मूळ गावी नाशिक जिल्ह्यातील मिरगाव येथे आल्यावर त्याने एक मंदिर बांधले। छोट्याशा गावामध्ये याची वाहवा होऊ लागली। नंतर त्याने मंदिराचा ट्रस्ट केला आणि त्याचा अध्यक्ष तो स्वतः झाला। आता त्याने ज्योतिषी सांगण्याचा नवा धंदा सुरू केला। अनेक भोळे बाबडे लोक त्याच्याकडे येऊ लागले। तो एक ज्योतिषी बुवा म्हणून प्रसिद्ध होऊ लागला। रत्ने देऊन नशीब बदलू शकते असे सांगण्यामध्ये तो यशस्वी झाला। नाशिक येथील सिडको या ठिकाणी राहणारी तरुणी विवाह जुळत नसल्याने त्रस्त होते। कोणा नातेवाईकांनी तिला अशोक खरातची शिफारस केली। मार्च 2019 मध्ये तिला त्या नातेवाईकाने खरातकडे नेले। स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचे आणि तंत्रमंत्राद्वारे समस्या सोडवू शकत असल्याचा दावा संशयित खरातने केला। सन 2020 मध्ये कोरोनामुळे तिचा विवाह कुटुंबियांनी स्थगित केला होता। जुलै 2021 मध्ये पीडितेचे लग्न ठरले तेव्हा खरातने गळ्यामध्ये बांधण्यासाठी तिला एक रत्न दिले। महाविद्यालयीन शिक्षणामुळे तिने काही दिवसांनी तिने रत्न काढून ठेवले। त्यानंतर तिचे लग्न मोडले। परिणामी रत्न घातले नसल्याने लग्न मोडल्याचे पीडितेच्या कुटुंबियांना वाटले। पुन्हा 50,000चा एक खडा खरातने पीडितेला दिला। नव्याने लग्न ठरल्यावर होणाऱ्या पतीसह पीडिता तेथे आली। सिन्नरच्या मंदिरामध्ये पूजा करण्याचे सांगून 28,000चे 2 रत्ने खरातने दिले। रत्न घातले नाही तर लग्न मोडेल, विधी न केल्यास होणारा पती मरेल अशी भीती घालून खरातने पीडितेवर मानसिक दबाव आणला। लग्नानंतर सन 2022 मध्ये खरातने पीडितेला प्रसादाच्या नावाखाली पेढा आणि खारट कडवट चवीचे पाणी प्यायला दिले। पीडितेला गुंगी आल्यानंतर अत्याचार केला। लग्नानंतर सन 2023 मध्येही पीडितेच्या पतीला चेंबर बाहेर बसवून तिच्यावर पुन्हा खरातने तिच्यावर अत्याचार केला। एका वेळी पीडितेला शारीरिक इजा होत रक्तस्राव झाला। दरम्यान नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये आशीर्वाद देण्यासह कोणाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या पतीला ठार मारेन, तुझे चारित्र्य खराब करून आयुष्य उद्ध्वस्त करेन असे धमकावून संशयिताने पीडितेवर वारंवार अत्याचार केला। हे काही एकच प्रकरण नव्हते। भोंदू खरातने
भोळ्या भाबड्या अनेक लोकांचा विशेषतः महिलांचा गैरफायदा घेतला होता। आर्थिक लूटमारीबरोबरच त्यांची इज्जतही लुटली होती। त्याच्या संपत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असली तरी त्याच्या पापाचा घडाही भरत चाललेला होता। भोंदू खरातने आपल्या दिमतीसाठी काही कर्मचारी नेमले होते। खराताकडे असलेल्या एका कर्मचाऱ्याला संपत्तीची हाव सुटली। नीरज जाधव असे त्याचे नाव। ऑफिस बॉय असलेला नीरज हा खराच्या मर्जीमध्ये बसला होता। खराचा वाढता असलेला संपत्तीचा डोंगर, त्याला मिळणारा मान पाहून नीरजलाही हाव सुटली असावी। त्याने आता वेगळ्या तऱ्हेने पैसे कमवण्याचे ठरवले। अशोक खरात हा त्याच्याकडे येणाऱ्या महिलेचे लैंगिक शोषण करत होता। याच गोष्टीचा फायदा घेण्याचे त्याने ठरवले होते। आपल्या एका तंत्रज्ञ मित्राच्या मदतीने त्याने अशोकच्या रूममध्ये स्पाय कॅमेरे बसवले। अशोककडे आलेल्या महिलांबरोबर जे काही चाळे करत होता ते चाळे या कॅमेऱ्यामध्ये टिपले जात होते। कॅमेऱ्याचा ॲक्सेस नीरजकडे असल्याने त्याला रूममध्ये कोण आलं, तिच्याबाबत काय झालं याची इस्तंभूत माहिती मिळत होती। डिसेंबर 2025 मध्ये नीरजनेच खराच्या नकळत कार्यालयातून महिलांवरील 58 अत्याचाराचे CCTV फुटेज ताब्यात घेतले होते। दुष्कृत्य करूनही खरात समाजामध्ये साधू म्हणून वावरत असल्याचे पाहून नीरजच्या मनामध्ये पैशाची हाव निर्माण झाली। नीरजने खरातला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। नीरज आणि त्याच्या काही साथीदारांनी या वादग्रस्त क्लिपच्या बदल्यामध्ये खरातकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचीही माहिती समोर आली आहे। पण खरातने नीरजच्या धमक्यांना भाव दिला नाही। तुला काय करायचं ते कर असं म्हणत त्याने नीरजला फाट्यावर मारलं। त्यानंतर नीरजने पीडित महिलांची मदत घेण्याचा प्रयत्न केला आणि इथंच फास टाकला। नीरजने शिर्डीतील एका 24 वर्षीय विवाहितेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ तिलाच व्हॉट्सॲपवर पाठवून धमकावले। तिने लगेचच ही माहिती खरातला दिली, परंतु खरातने स्वतःला वाचवण्यासाठी तिला पोलिसात जाण्याचा मार्ग सुचवला। दरम्यान खरातकडून पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने नीरजने सिडकोतील 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडिओ तिच्या मेव्हण्याला पाठवला आणि खराची कोंडी झाली। मेव्हण्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने घेतले आणि पीडितेला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी सांगितले। पीडितेने मेव्हण्याचे म्हणणे ऐकले आणि नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली। तिने अशोक खरात विरुद्ध गुन्हा दाखल केला। बाबा आपल्याला गुंगीकारक औषध देऊन अत्याचार करत असल्याचा गंभीर आरोप तिने केला होता। या तक्रारीनंतर दिनांक 18 मार्च 2026 रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटेच्या वेळी अशोक खराच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली। त्याच्यावर अत्याचारासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अनेक बडे राजकारणी, त्यांचे नातेवाईक आणि काही उद्योगपती आपल्या राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी खरातकडे येत असत। त्याच्या कार्यालयातील 58 व्हिडिओमध्ये आणखी कोणकोणते बडे चेहरे आहेत किंवा या बड्या लोकांच्या नातेवाईक महिलाही यामध्ये अडकलेल्या आहेत का, या भीतीने नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठित घराण्यांचे धाबे दणाणून गेले आहेत। हे 58 व्हिडिओ सार्वजनिक झाले तर अनेकांचे राजकीय आणि सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे। या संपूर्ण प्रकरणाचा खरा सूत्रधार असलेला नीरज जाधव आणि त्याचे साथीदार फरार झाले आहेत। पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात केली। खरातने महिलांना दिलेले गुंगीचे औषध कुठून आणले, त्याला यामध्ये कोणी मदत केली आणि नीरज जाधवने 5 कोटींच्या खंडणीसाठी आणखी कोणाला ब्लॅकमेल केले, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नाशिक पोलीस तपास करत आहेत। हे प्रकरण महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भोंदूगिरी आणि ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणापैकी एक ठरण्याची शक्यता आहे। अशोक खरातला अटक झाली खरी, पण यातून त्याचे अनेक कारनामे बाहेर पडू लागले आहेत। या बाबांशी कनेक्टेड असलेले अनेक वलयांकित लोकांची नावे पुढे येऊ लागली आहेत। आता त्याने उभा केलेल्या साम्राज्याची नवनवी दालने उघड होत आहेत। भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केलेले कारनामे उघड होत आहेत। एकीने आपल्यावरील अत्याचार उघड केल्यानंतर आतापर्यंत अन्याय सोसत असलेल्या महिला पुढे येत आहेत। राजकीय वर्तुळातही
गोंधळ निर्माण झाला आहे। एकमेकावर चिखलफेक तर होतच आहेत, शिवाय यामध्ये महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनाही राजीनामा द्यावा लागला आहे। अशोक खरातने भोंदूगिरीच्या माध्यमातून अफाट संपत्ती कमवली। यात संपत्तीच्या जोरावर त्याने बड्या धेंड्यांना तसेच काही अधिकाऱ्यांनाही वश करण्यामध्ये यश मिळवले। पोलिसांनी अशोक खरातकडे संपत्ती संदर्भात केलेल्या चौकशीमध्ये तसेच इतर प्राप्त माहितीवरून त्याची मालमत्ता कोटी कोटी आहे याची माहिती जमा करण्यात आली। मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 33 एकर जमीन, मिरगाव तालुका सिन्नर येथे फार्म हाऊस, पाथर्डी गाव, गवळाणे गाव तालुका जिल्हा नाशिक येथे 10 एकर जमीन, सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 6 एकर जमीन, शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे 4.5 एकर जमीन, काकडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर शिर्डी विमानतळ येथे 5.5 एकर जमीन, पाथर्डी फाटा नाशिक येथे 800 स्क्वेअर फुटाचा एक प्लॉट, ओझर जिल्हा नाशिक येथे 4 गुंठेचे 3 प्लॉट, आडगाव तालुका जिल्हा नाशिक येथे 5 गुंठेचा प्लॉट, पनवेल नवी मुंबई येथे 40 गुंठे प्लॉट, कॅनडा कॉर्नर नाशिक येथे ऑफिस 180 स्क्वेअर फूट, संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे मुलगी सृष्टीच्या नावावर 11 गुंठे प्लॉट, पुणे येथे मुलीच्या नावावर प्लॉट, कर्मयोगी नगर नाशिक येथे बंगला, शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे पार्टनरशिपमध्ये साई सिल्वर औक मंगल कार्यालय, सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 5 जणांच्या मध्ये मिळून 6 एकर जमीन, स्वतःकडे 12 तोळे सोने, पत्नीकडे 20 तोळे सोने, पत्नीच्या नावे डीमॅट अकाउंट, 1 ते 2 लाख गुंतवणूक तसेच 5 बँक खाते असल्याचे समोर आले आहे। ICICI, युनियन बँक, सारस्वत, SBI, विश्वास कोऑपरेटिव्ह आदी बँकांमध्ये खाती असल्याची माहिती पुढे येत आहे। अफाट संपत्तीच्या जोरावर अशोक खरात नेते मंडळीबरोबरच अधिकाऱ्यांनाही आपल्या बाजूने वश करण्यामध्ये यशस्वी झाला। कारण अशोक खरातला अटक झाली तेव्हा नाशिकमधील काही प्रशासकीय अधिकारी त्याला वाचवण्यासाठी पुढे आल्याचे समजते, पण SITच्या अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे काम सुरू केले। त्यांच्या धाडसामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेले त्याचे वासनाकांड उजेडामध्ये आले। अशोक एकनाथ खरात याला बुधवारी दिनांक 18 मार्च 2026 रोजी अटक करण्यात आली। न्यायालयाने त्याला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली। जप्त केलेल्या पेनड्राईव्हने पोलिसांच्याही पायाखालची वाळू सरकली। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ही बाब घडावी यासारखे दुर्दैव नाही। अशोक खरातवर 5 FIR दाखल आहेत। तांब्याच्या बाटलीतील पाणी देऊन अत्याचार, नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल FIR नुसार अशोक खरात याने फेब्रुवारी 2020 ते 18 मार्च 2026 या दरम्यान ओकस प्रॉपर्टीज कॅनडा कॉर्नर नाशिक येथे तक्रारदार महिलेला बोलावले। एकांतामध्ये कार्यालयात असताना खरातने तिला तांब्याच्या बाटलीमधील मंतरलेले पाणी पिण्यास दिले। तसेच धार्मिक विधीच्या नावाखाली वेळोवेळी महिलेसोबत त्याने शारीरिक संबंध ठेवले। यातूनच ती पीडित महिला गरोदर राहिली। त्यानंतर खरातने तिला गर्भपातासाठी गोळ्या दिल्या। हा गर्भपात केल्यास तसेच अशोक खरातने सांगितल्याप्रमाणे धार्मिक विधी न केल्यास आयुष्याचे वाटोळे होईल, मुलांचे बरे वाईट होईल असा दम खरातने दिला। त्याने पीडित महिलेला दिव्य जडीबुटीचे औषध आहे असे सांगून एक द्रव्य दिले असल्याची माहिती FIR मध्ये नमूद करण्यात आली। धार्मिक विधीच्या नावाखाली अत्याचार, लघवी ही पाजली। सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये BNS 64-1 74 351 2 सह महाराष्ट्र नरमळी आणि अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधाचा अधिनियम 2013 चे कलम 312 नुसार दुसरा गुन्हा दाखल झाला। या FIR नुसार नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये खरातने त्याच ठिकाणी ओकस प्रॉपर्टीमध्ये कार्यालयात पीडित महिलेला बोलवले। तक्रारदाराच्या पत्नीला गरोदरपणामध्ये करावयाचे धार्मिक विधीचे कारण सांगून तिला बोलावून तिच्या पोटावर, छातीवर हात फिरवून तिच्या गुप्तांगामध्ये बोट घालून तिच्यावर अत्याचार केला। या प्रकरणाची वाच्यता केल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली।
त्याच्या कार्यालयामध्ये अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांच्याकडून मंदिराच्या अकाउंटवर पैसे घेतले। गिरगाव तालुका सिन्नर येथील मंदिरामध्ये नकली साप, नकली वाघ दाखवून भीती घातली। तसेच कार्यालयात येणाऱ्या महिलांना लघवी पाजून अघोरी प्रकार केला। माझ्याकडे दैवी शक्ती आहे असे म्हणत शरीराला स्पर्श केला। अशोक खरात विरोधात तिसरा गुन्हाही सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आहे। त्यानुसार 7 ऑक्टोबर 2024 ते 12 ऑक्टोबर 2024 या दरम्यान सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे तक्रारदार महिला आणि तिचे पती अशोक खरातला भेटण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्याने पतीला बाहेर पाठवले। तिला एकटीला थांबवून तिच्या हातावर एक काळा दगड फिरवून तिच्या कानामध्ये मंत्र पुटपुटला। तिच्या डोक्यावर आणि पाठीवर हात फिरवला। त्याशिवाय तिच्या छातीला स्पर्श करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले। तू घाबरू नको, तू माझ्या आवारामध्ये आहेस, माझ्यात दैवी शक्ती आहे, मी तुला स्पर्श केल्याने तुझे कल्याण होणार आहे, मी तुझी शुद्धी केली आहे। तू झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्यावर देवाचा कोप होईल असे सांगत दम दिला। मी देवाचा अवतार नराधम खराच्या थापा BNS 64 1 74 75 351 2 सह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोण्याला प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 2013 चे कलम 312 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। एप्रिल 2022 ते डिसेंबर 2024 या कालावधीत यातील फिर्यादीला मुलगा व्हावा आणि तिची कौटुंबिक अडचण सुटावी यासाठी तिला आरोपी खरात हा वेळोवेळी ओकस प्रॉपर्टीज कॅनडा कॉर्नर नाशिक येथे बोलवत असे। पीडित महिलेला तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यास देऊन, पेढा खाण्यास देऊन तिला गुंगी आल्यानंतर तिच्याशी शारीरिक लगट करून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले। मी देवाचा अवतार आहे, माझ्याशी संबंध केल्यामुळे तू शुद्ध झाले आहेस, तुझ्या सर्व काही अडचणी दूर होणार आहेत, हे कोणाला सांगशील तर देव तुझ्यावर कोपेल, तुझे चांगले होणार नाही असा दम दिला। मी शंकराचा अवतार असे म्हणत धमक्या। 5व्या FIR नुसार जुलै 2014 ते डिसेंबर 2024 या कालावधीतील आरोपी अशोक खरात याने यातील फिर्यादीला बोलावून मी शंकराचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुझी शुद्धी करतो, तू नकार दिला तर तुझ्या मुलांचे भविष्य वाईट असेल असे म्हटले। सर्पदंश होऊन त्यांचे जीवाचे बरे वाईट देखील होईल अशी भीती दाखवली। ओकस प्रॉपर्टीज या कार्यालयात बोलवून तिला मिठाई खाण्यास देऊन तिच्या पाठीवर आणि शरीरावर हात फिरून कानामध्ये मंत्र उच्चारून फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अत्याचार केला असल्याचे FIR मध्ये म्हटले आहे। खरात विरुद्ध BNS 64 1 75 351 2 सह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 चे कलम 312 नुसार गुन्हा दाखल झाला आहे। लैंगिक संबंधासाठी खरात जमवायचा जोड्या। कॅप्टन खरात हा नाशिकच्या मिरपूर येथील ईशानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या घनदाट जंगलात भक्तांना पूजेसाठी बोलवायचा। या ठिकाणी भक्तांना घाबरून आणि अघोरी कृत्य करून त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा अशी माहिती समोर आली आहे। अशोक खरात स्वतः महिलांचे लैंगिक शोषण करतच होता, पण त्याच्याकडे येणाऱ्या महिला पुरुषांच्याही लैंगिक संबंधासाठी जोड्या जुळवत होता। या आधारे त्याने काही बड्या लोकांना ब्लॅकमेल केले असल्याचीही माहिती पोलीस सूत्रांकडे आहे। अशोक खरात पहिले महिलांचे लैंगिक शोषण करून नंतर यातील पीडित आणि इतर काही महिलांचाही धनिक पुरुषांच्या सोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी वापर करत होता अशी हादरवणारी माहिती समोर आलेली आहे। लाखाचा चिंचोका आणि मंतरलेले पाने, भविष्य सांगणे, लग्न जमवणे, कुटुंबातील वादविवाद, बिघडलेले नातेसंबंध, आर्थिक भरभराट, मुलांचे उज्ज्वल भविष्य अशा वेगवेगळ्या कारणासाठी उच्चभ्रू घरातील महिला भविष्य पाहण्यासाठी खरातकडे जात होत्या। काही वेळा तो अघोरी पूजेचा बनाव करत असे। या पूजेसाठी बाजारात मिळणाऱ्या चिंचोक्यांचा खरात वापर करत होता। बाजारात 100 किलो या दराने मिळणाऱ्या चिंचोक्यांची तो मोठ्या प्रमाणावर खरेदी करायचा।
कार्यालयीन कर्मचाऱ्यांना चिंचोका कापडाने घासायला सांगे. तसे केल्याने चिंचोक्याला चमक यायची. या चिंचोक्यांचा उपयोग तो पूजेसाठी अथवा अंगठीतील खडा म्हणून तो करायचा. त्याच्या ग्राहकांना यासाठी एका चिंचोक्याचे 10,000 रुपयांपासून 1,00,000 रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत होते. पूजेसाठी देण्यात येणारे खडेही बनावट असल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे. तसेच महिलांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना तो पाणी पिण्यासाठी देत असे. हे पाणी मंतरलेले असल्याचे तो सांगत असे. पाणी पिल्यानंतर महिलांना एक प्रकारची बेशुद्ध होत होते. हे शरीरात वेगळ्या प्रकारची उत्तेजना निर्माण करणारे पाणी शुद्धीकरण शक्तिवर्धन यासाठी दिले जात होते. त्याचा दर लहान बाटलीसाठी काही हजारांच्या घरात होता. हे पाणी खरातने अनेकांना विकले असल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे. खुनाचा गुन्हाही दाखल झालेला आहे. बंधू अशोक खरातवर थेट खुनाचा आरोप करण्यात आला आहे. नाशिक येथील विलास जाधव यांनी आपला भाऊ कैलास जाधव यांच्या संशयास्पद मृत्यूसाठी खरात यालाच जबाबदार धरत गंभीर आरोप केले आहेत. गावळाने शिवार परिसरात अनेक जमिनी दडपशाही, धमक्या आणि फसवणुकीच्या माध्यमातून खरातने बळकावल्याचा आरोप आहे. कैलास जाधव यांनी ऑगस्ट 2022 मध्ये संबंधित पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केले होते की अशोक खरातपासून त्यांच्या जीवाला धोका असून जमीन व्यवहाराच्या वादातून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. तक्रारीनुसार जमिनीच्या व्यवहारासाठी साठेखत केले होते, मात्र खात्याचे विभाजन पूर्ण झाले नव्हते. तरीही खरातने संबंधित जमीन बळकावल्याचा आरोप केला आहे. या वादातूनच पुढे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर 17 डिसेंबर 2022 रोजी कैलास जाधव यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोप विलास जाधव यांनी केला आहे. 5 नर बळी दिल्याचा आरोप. खरातने 5 नर बळी दिल्याचा धक्कादायक दावा सरकारी वकिलांनी नाशिक सत्र न्यायालयामध्ये केला आहे. यामुळे न्यायालयही स्तब्ध झाले. सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की 67 वर्षीय खरात 30 वर्षांच्या महिलांशी संपर्क साधून त्यांचे लैंगिक शोषण करत होता. त्यांच्या फार्म हाऊसमधून शस्त्रसाठा आणि इतर संशयास्पद वस्तू सापडल्याने तपासाची व्याप्ती मोठी आहे. मंदिर संदर्भातील तपासात वाघ, साप आणि कस्तुरी संबंधीही संशय व्यक्त करत वन कायद्याअंतर्गत गुन्ह्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. खरात हा महिलांना पेढे खाऊ घालून त्यानंतर पाणी देत असे, ज्यामुळे त्यांना मळमळ होत असल्याची माहिती देण्यात आली. खराच्या फार्म हाऊसवरून 31 काडतुसे आणि 5 पुंगळ्या जप्त केल्याचे सांगण्यात आले. या शस्त्रांचा वापर नेमका कुठे झाला? वन्यजीवांची शिकार झाली का? याचा तपास सुरू असल्याचे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले. अशोक खरात डोलवायचा 20 फुटी नाग. नाशिक शहर हे अनेक प्रकारच्या दोष निवारणासाठी देशामध्ये प्रसिद्ध आहे. कालसर्पदोष, नारायण नागबळी आणि इतर धार्मिक विधींसाठी देशातील सर्वात प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकचा उल्लेख केला जातो. हेच हेरून खरातने भक्तांना मोरकात काढण्यासाठी सर्पपूजा घालणे सुरू केले. एकदा का दरबारामध्ये भक्त मंडळी जमले की अशोक ध्यानामध्ये मग्न व्हायचा. पुढची काही मिनिटे तंत्रमंत्र म्हणून थेट नागराजाचा धावा करायचा. काही वेळात 20 फुटांचा नाग त्याच्या आजूबाजूला यायचा. अशोकच्या विशिष्ट बोलण्यानंतर नाग फणा काढून डोलत असे. समोर भला मोठा नाग पाहून भक्त मंडळींची बोबडी वळत असे. अनेक जण भीतीने कोमात जाण्याचे प्रसंग ओढवले असे सूत्र सांगतात. हे सगळे पाहून अनेक गर्भ श्रीमंत भक्तांना त्याच्याकडे दैवी शक्ती असल्याचा भास होत होता. समोर पाहिलेले दृश्य भक्त मंडळी त्यांच्या जवळच्या लोकांना सांगत. महाराजांच्या दिव्य शक्तीचा अनुभव घेण्यासाठी आणि आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी तुम्ही एकदा बाबांच्याकडे जाऊन या, असे ते एकमेकांना सांगत असत. परंतु सध्या सुरू असलेल्या चौकशीमध्ये तो नागच खोटा असल्याचे कळते आहे. रिमोट कंट्रोलने नियंत्रित होणारा परदेशातून आणलेला नाग तो वापरत असे. रिमोट कंट्रोल खराच्या हातात असे, त्यामुळे त्याच्या तालावर नाग नाचत असे. त्याच्या याच खोट्या कृतीला भुलून राजकीय नेते आणि अधिकारी
त्याच्या नादाला लागले. राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचे भविष्य पाहणाऱ्या कॅप्टनचे भविष्य मात्र सध्या अंधारात आहे. फ्यू वन्सने उडवली झोप. खराचे महिलांसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ काही जणांच्या हाती लागले होते. त्याने हे व्हिडिओ खरातला व्हॉट्सॲपवर पाठवले. मात्र हे व्हिडिओ व्ह्यू वन्स मोडवर टाकण्यात आले होते. खरातने घाईघाईत काही क्लिप्स पाहिल्या, पण त्याला त्या पुन्हा उघडता आल्या नाहीत. या क्लिप्स पुन्हा पाहण्यासाठी किंवा सेव्ह करण्यासाठी कोणत्या सॉफ्टवेअरचा आधार घ्यावा हे न सुचल्याने खराची चांगलीच गोची झाली. आपल्या पाठीशी दिग्गज राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याच्या तोऱ्यात वावरणाऱ्या खरातने हा विषय सामोपचाराने मिटवण्याऐवजी समोरच्याला धडा शिकवण्याचे ठरवले. तो थेट नाशिकमधील एका अत्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला भेटला. हा अधिकारी खरातचा भक्त होता. खरातने या अधिकाऱ्याला खंडणी मागितली जात असल्याची तक्रार केली. या भक्तानेही शहानिशा न करता खरातचा मोबाईल आपल्या विश्वासू टीमकडे सोपवला आणि त्यातील डेटा रिकवर करण्याचे आदेश दिले. त्याच्या मोबाईलमधील त्या गुपित क्लिप्स उघडण्यासाठी पोलिसांनी सायबर सॉफ्टवेअरचा कसब पणाला लावला. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन तेव्हा स्क्रीनवर उमटलेलं एक दृश्य पाहून अनुभवी पोलीस अधिकारीही सुन्न झाले. समोर जे दिसत होतं ते इतकं किळसवाणं होतं की आपल्या साहेबांना हे कसं सांगायचं या विचाराने कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर एका कर्मचाऱ्याने छातीवर दगड ठेवून साहेबांना सत्य परिस्थिती समोर आणली आणि सर्व क्लिप्स त्यांच्या समोर ठेवल्या. हे भयानक कृत्य पाहून खराचा भक्त असणारा तो अधिकारीही अवाक झाला. खरं तर त्याचवेळी खरातवर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र बदनामी टाळण्यासाठी सामंजस्याने मार्ग काढण्याचा सल्ला या अधिकाऱ्याने दिल्याची चर्चा आहे. या पोलीस अधिकाऱ्याने क्लिप पाठवणाऱ्या दोघांच्या विरोधात खंडणीची तक्रार दाखल करण्याची सूचना केली. ही सूचना मान्य करत खंडणीची तक्रार करण्यास खरात तयार झाला आणि तोच त्याच्या चक्रव्यूहामध्ये अडकला.